आता पाहुयात वारी संदर्भातल्या बातम्या। पुण्यातल्या नाना पेठेमधील निवडुंगा विठ्ठल मंदिराच्या बाहेर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। यावेळेला गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये तसंच सुरक्षेसाठी परिसरात 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत, ज्यामुळे परिसरातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या या आज पुण्यात मुक्कामी आहेत। खरं तर कालचा आणि आजचा मुक्काम जो आहे तो या पालख्यांचा पुण्यात असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच खरं तर पुणेकरांनी या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। पालखी आज या ठिकाणी मुक्कामी आहे, त्याच अनुषंगाने या मंदिराला सुद्धा आकर्षक अशा झेंडूच्या फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रत्येक व्यक्तीला पालखीसोबत पंढरपूरला जाणं शक्य नसतं, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जाण्याला शक्य नसतं। त्यामुळे जिथे जिथे या पालखीचा विसावा असतो, जिथे पालखी मुक्कामी असते त्या ठिकाणी खरं तर भाविक असतील, स्थानिक नागरिक असतील ते या पालखीचं पादुकांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच प्रयत्न कुठेतरी आज पुणेकर जे आहेत ते या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी,